डॉक्टरी सेवेला काळीमा फासणारी एक घटना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये घडली आहे। या हॉस्पिटलमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणाचा गैरव्यवस्थेमुळे जीव गेलेला आहे। डेंग्यूच्या तापामुळे फणफणणाऱ्या शुभम तिवारी या तरुणाला हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी तब्बल 4 तास खुर्चीतच बसवून ठेवलं। एवढंच नाही तर रक्त तपासणीसाठी न घेता सलाईनवर ठेवलं। तब्बल 8 तासांनंतर डॉक्टरांनी शुभमला डेंग्यू झाला असल्याचं सांगितलं। पालकांनी तब्येतीची जास्त विचारणा केली तेव्हा तुमच्यासारखे शेकडो तरुण आमच्या हॉस्पिटलमध्ये पडलेत अशा शब्दात पालकांना फटकारण्यात आलं। अवघ्या 16 तासामध्ये केईएमच्या दुरवस्थेनं शुभमचा जीव घेतला। रविवारी सकाळी शुभमला मृत घोषित करण्यात आलं। 3 बजे से लेकर के वो लोग कभी कुछ बोलते रहे और लास्ट में रिपोर्ट 11 बजे आई तो 11 बजे फिर बोल रहे हैं कि इसको तो डेंगू है और एक खतरे में। इसके बीच में मैं हाथ जोड़ के डॉक्टर से पूछा, डॉक्टर ने बोला तुम्हारे जैसे बहुत लड़के पड़े हैं और मैं कुछ नहीं बोल सकता। फिर मैं हाथ जोड़ते रहा लेकिन मुझे सही जवाब उन्होंने दिया नहीं। गंभीर दुर्घटना आहे ही। यानंतर बघूया पुण्यामध्ये 3000 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे, तर तब्बल 300 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे। महापालिकेच्या प्रशासनाकडून अनेक उपाय योजले जात आहेत। आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पथनाट्यातून जनजागृती करण्यात येते। गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यातले कलाकार भारुडाच्या माध्यमातून डेंग्यू बद्दल खबरदारी घेण्याचं आवाहन सगळ्यांना करतात। खूप वाईट वाटतं पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये इतके आपण अस्वच्छ राहतो। सगळीकडे लोकांनी वैयक्तिक जागृत व्हायला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे। आणि मी दैनिकामध्ये वाचलं, त्यामध्ये मला ती सगळी माहिती मिळाली, मी ती सगळी लिहून काढली आणि माझे हे सगळे कलाकार आहेत, त्या कलाकारांमुळे मी ते करू शकलो। पुढची बातमी बघूया। बदलापूरची बातमी आहे। बदलापूर शहरामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला ओम दत्त हाइट्स या कॉम्प्लेक्समध्ये चोरीची घटना घडली आहे। चारुशिला कर्णिक यांच्या घरात पहाटेच्या सुमाराला 4 अज्ञात इसम घुसले आणि बाथरूमचे लोखंडी गज कापून आतमध्ये शिरले। चोरांनी कर्णिक यांच्या मुलीला आणि जीवे मारण्याची धमकी देत घरातल्या सोन्याच्या वस्तू आणि मोबाईल चोरून पोबारा केला। या प्रकरणी बदलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास करतायत। बदलापूर सारख्या सुशिक्षितांच्या समजल्या जाणाऱ्या शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होते। यानंतर एक ब्रेक घेऊया। पहा फक्त IBN लोकमत।